नमस्कार मित्रांनो, 40 वर्षांनंतर अनेक लोकांच्या तोंडून एक वाक्य वारंवार ऐकायला मिळतं. आता पूर्वीसारखी ताकद राहिली नाही. मन कशातच लागत नाही. शरीर थकतन्य आणि मनही हरलंय. पण खरंच 40 वयानंतर माणूस फक्त शरीराने थकतो का? नाही. तो सर्वात जास्त थकतो जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने. लहानपणी स्वप्न असतात, तरुणपणी ती पूर्ण करण्यासाठी धडपड असते. पण 40 वयानंतर आयुष्याची खरी परीक्षा सुरू होते. डोक्यावर कुटुंबाची जबाबदारी, मुलांच्या शिक्षणाची चिंता, आईवडिलांच्या तब्येतीची काळजी, घरखर्च, कर्ज, नोकरी आणि भविष्याची धास्ती. या सगळ्यांमध्ये तो स्वतःला कुठेतरी विसरून जातो. त्याच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात अनेक बोललेली दुःख असतात. तो प्रत्येकासाठी जगत असतो, पण त्याच्यासाठी जगणारा कोणी आहे का? हा प्रश्न त्याला आतून सतावत असतो. 40 वयानंतर माणूस शरीराने कमी, पण मनाने जास्त थकलेला असतो. कारण या वयापर्यंत त्याने खूप काही पाहिलेलं असतं. ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते दूर गेलेले असतात. काही नाती तुटलेली असतात, काही स्वप्न अपूर्ण राहिलेली असतात आणि काही जखमा अशा असतात ज्या कोणालाच दिसत नाहीत. माणूस बाहेरून मजबूत दिसतो, पण आतून मात्र तो अनेक लढाया लढत असतो. त्याला रडायचं असतं, पण तो रडू शकत नाही. कारण समाजाने त्याला शिकवलं असतं, तू पुरुष आहेस, तू मजबूत राहायलाच पाहिजेस. म्हणून तो आपल्या वेदना लपवतो आणि हसण्याचा मुखवटा घालून जगत राहतो. 40 वयानंतर आणखी एक गोष्ट होते, त्याला वेळेची किंमत समजू लागते. कारण आयुष्याचा अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास मागे गेलेला असतो. तेव्हा त्याला जाणवतं, पैसा कमावण्यात खूप वेळ गेला, पण स्वतःसाठी जगायलाच वेळ मिळाला नाही. ज्यांच्यासाठी आयुष्य खर्च केलं, तेच कधी कधी त्याची किंमत विसरतात. ही जाणीव मनाला खूप थकवून जाते. मित्रांनो, जर तुमच्या घरात एखादा 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचा व्यक्ती असेल, तर त्याला फक्त एवढंच सांगा, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे. आम्ही तुमची काळजी घेतो. कदाचित तुमचे हे काही शब्द त्याच्या थकलेल्या मनाला नवसंजीवनी देतील. आणि जर तुम्ही स्वतः 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही थकलेले आहात म्हणजे हरलेले नाही. तुम्ही आजवर जे संघर्ष केले, त्यामुळेच तुमचं कुटुंब उभं आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, स्वतःवर प्रेम करा आणि आयुष्याने दिलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञ रहा. कारण 40 वर्षांनंतर आयुष्य संपत नाही. खरं तर इथूनच आयुष्याला नवा अर्थ मिळायला सुरुवात होते. धन्यवाद.